विधानसभा समजल्या जाणाऱ्या बीड विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश क्षीरसागर यांना अवघ्या शेवटच्या काही तासामध्ये एबी फॉर्म मिळाला आणि त्यांनी अर्ज देखील दाखल केला आहे. नेमकं ही पहिली लढाई कशी लढली? हे आम्ही तर सातत्याने लोकांचे काम आणि संपर्क यामध्ये आहोत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आणि मला वाटतं महायुतीच्या जे शीर्ष नेतृत्व आहे बाकी दोन पक्षाचं त्यांनीसुद्धा विचार केला असेल की आपल्याकडे तिन्ही पक्षामध्ये हे कॅन्डिडेट निघू शकतील इथून आणि त्यामुळे उमेदवारी भेटली. मात्र खूप प्रतिष्ठेचं केलं होतं. शिंदेगड देखील आग्रही होता आणि त्यात पुन्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील चेहरा कोणता द्यायचा या संदर्भात खूप मोठं खल सुरू होता. तर शेवटच्या टायमाला कुठला चौका तुम्ही मारला? नाही, असं चौकाबिवका नाही. आम्ही आमची भूमिका ही पक्षासमोर सातत्याने मांडत आलेलो आहोत. महायुतीचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा मी बोललो की आमचं असं असं काम आहे आणि तिथं आम्हाला संधी भेटावी असं मला वाटतं आहे आणि तुम्ही आमचा विचार करावा म्हणून बीडमध्ये. आणि त्यामुळं नेत्यांशी मी बोललो आणि रस्सीखेच चालू होती, शेवटच्या क्षणापर्यंत चालू होती. अनेक घडामोडी ह्यामध्ये झाल्या पण त्या आता निवडणूक झाल्यावर त्यात विस्तृतपणे बोलू. मात्र एक महत्त्वाचा रोल कोणाचा होता? त्या पंकजाताई देखील आग्रही होत्या. त्यांनी थेट अजितदादांची दोघांनी धनुभाऊंनी आणि पंकजताईंनी भेट देखील घेतली होती आणि त्याचं नेमकं कारण हीच जागा होती. त्यांचं कारण मला माहीत नाही पण या जागेसंदर्भात तिथं नक्कीच चर्चा झाली आणि पालकमंत्री आणि पंकजाताई ह्या दोघांची साथ लाभली आणि विनिंग कॅल्क्युलेशन काय असेल हे मी त्यांच्यासमोर मांडलेलं होतं, वरिष्ठ नेत्यांसमोरही मांडलेलं होतं. ते सगळं त्यांना पटलं असेल कदाचित, त्यामुळे उमेदवारी दिली त्यांनी. मात्र काय आव्हानं आहेत या मतदारसंघामध्ये? तसं पाहिलं तर या अगोदर 5 वर्ष कशा पद्धतीने राहिले आणि आत्ता नव्यानं तुम्हाला काय करायचं? आम्हाला आव्हानं अनेक आहेत. शहराचे आहेत, ग्रामीण भागाचे आहेत. बेसिक्स नीड्स अजून पूर्ण नाही. प्रशासक या ठिकाणी 3 वर्ष झाले. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल. त्यामुळं लोकांना फार हाल अपेष्टा सहन करावं लागत आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये करप्शनचा उच्चांक गाठलेला आहे. हे आधी सगळं आम्हाला थांबावं लागेल आणि एक स्ट्रीमलाईन करावं लागेल. लोकांना लुटणारी जी टोळी आहे ती निवडून आल्याबरोबर दुसऱ्या क्षणी आम्हाला बाजूला करायची. हे जे वैयक्तिक लाभाचे कामं, घरकुल आहेत किंवा जे काही आपले ग्रामीण भागातल्या लोकांना इथं शेळीपालनाचे शेड असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या विहिरी असतील, ह्या गेलं ऑफिसमध्ये की द्या 10,000 द्या 15,000 हे आम्ही निवडून आल्या आम्ही स्टॉप करणार आणि पूर्णतः फ्री जसं सरकारच्या तिजोरीतून पैसा येतो तो खाली जनतेपर्यंत कसा पोहोचेल याची दक्षता मी घेणार. आज बीड शहरातलं ट्रॅफिक हे अत्यंत जास्त एक मला गंभीर प्रश्न वाटतो. त्याची मॅनेजमेंट आपल्याला करायची आहे आणि जे अवैध गाड्या इथं फिरतात, वाळूच्या असतील, कुठं मोठे टिप्पर असतील, आपण जर पाहिलं तर रस्त्याने सुसाट वेगाने ह्या गाड्या फिरत आहेत. त्याला नंबर नसतात, गाड्यांना नंबर प्लेट नसती. हे सगळं आपण निवडून आल्या पहिल्या दिवशी स्टॉप झालेलं तुम्हाला दिसेल. मात्र तुमचे बंधू आमदार आहेत, त्यांची 5 वर्षाची कारकीर्द आहे. कशी राहिली कारकीर्द आणि त्यांनी कुठल्या याला न्याय दिला? नेमका काय केलं? आता त्यांना सोडून गेलेले एवढे लोक आहेत आणि त्यांनी काय कामं केलेली आहेत, काय दिवे लावले ते लोक सांगत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यावर बोलण्याची गरज नाही. त्यांनी काय केलं पेक्षा काहीच केलं नाही हा प्रमुख मुद्दा इथं निवडणुकीत आहे. मात्र आता काका देखील मैदानात उतरलेत. मागच्या वेळेस देखील क्षीरसागर काका पुतण्याची लढत झाली होती. मात्र यावेळेस 2 पुतणे आणि 1 काका अशी लढत होती. मग आता तर मी फॅमिलियल याच्यात जाणार नाही. प्रत्येकाला निवडणुकीला उभारण्याचा अधिकार आहे आणि 70-80च्या वर उमेदवारी अर्ज आज आलेत. त्यामुळं ह्या घराच्या बाहेरसुद्धा बघा तुम्ही अनेक उमेदवार आहेत. मात्र काकूनानांचा वारसा बोलला जातो प्रत्येक वेळेस. संदीप क्षीरसागर असतील, जयताना क्षीरसागर असतील, यांच्याकडून बोलला जातो. मात्र तो वारसा कशा पद्धतीने पुढे घेऊन जाईल? तो वारसा सातत्याने लोकांमध्ये राहणं, पाय जमिनीवर ठेवणं आणि लोकांमध्ये जाणं, वाडी वस्तीवर जाणं, अडचणी ऐकून घेणं, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, प्रशासन व्यवस्थित हँडल करणं, शांतता सुव्यवस्था आपल्या क्षेत्रात राहील यासाठी आपलं लक्ष त्यावर ठेवणं हा काकूनानाचा वारसा आहे आणि हे लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहोत. तो वारसा सक्षमपणे पुढच्या अनेक वर्ष आम्ही पुढे नेणार आहोत. मात्र महायुतीमधल्या अनेकांनी बंडखोरीचा देखील झेंडा घेतलेला आहे. अनेकांनी अपक्ष असे उमेदवारीचे फॉर्म देखील भरले गेले. तर ते नेमकं कशा पद्धतीने थंड केलं जाणार?
ते तर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं जे बंडखोर आहेत त्यांच्याशी बोलतील आणि त्यांना त्यांची समजूत घालतील आणि ते होईल, काही अडचण नाही येणार त्यात. नेमकं तुम्ही मतदारसंघाचा दौरा देखील केला होता. लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे आणि लोकांकडून काय मागणी केली जाते एकंदरीत, आणि या मतदारसंघाच्या अनुषंगाने तुमचं विजन कसं असणार आहे? या मतदारसंघाचं विजन हे शहरी ग्रामीण भागातील मूलभूत गरजा या चांगलं बजेट सरकारकडून आणून आपल्याला पूर्ण करावं लागतील. कारण का बीड शहर हे काही फार मोठं इथं उद्योग असे आहेत असं नाही. भौगोलिकदृष्ट्या आपलं शहर हे मागासलेलंच आहे. त्यामुळं आपल्याला इथं सरकारकडून पैसा आणून अनेक प्रकल्प राबवायचे आहेत. हे आमचं विजन आहे, जेणेकरून नोकऱ्या पण राहतील, सिंचनाचं काम करायचं आहे, त्यामुळे शेतीलासुद्धा मदत होईल आणि शेतीत उत्पन्न वाढलं तरच आर्थिक चक्र सुव्यवस्थेने या ठिकाणी चालेल. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना जवळपास 60-65 हजार अशी लीड होती. मग आता हे नेमकं गणित कसं बांधलं जाणार? लोकसभा आणि विधानसभा यात काही फरक वाटतोय का वातावरणामध्ये, आणि ते कशा पद्धतीने बदलवणार? नक्कीच हे आम्ही सगळे गणितं लावलेत. आता गणितं काही उघडून सांगण्यासारखे नाहीत, पण आमचे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित आहेत आणि आम्ही निवडणूक जिंकत आहोत. हे होते आपले योगेश क्षीरसागर यांनी इथं तिकीट मिळाल्यानंतर कामाला तर लागलेलेच आहेत, मात्र विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. विशेष म्हणजे ही तिकिटाची जी पहिली लढाई होती तिकीट मिळवण्याची, ती लढाई जिंकल्यानंतर आता दुसऱ्या लढाईसाठी ते सज्ज झालेले आहेत. नेमकं बीड जिल्ह्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या क्षीरसागरांना जनता गुलाल लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र राज्याचं लक्ष लागलेल्या क्षीरसागर कुटुंबातील 2 पुतणे आणि 1 काका अशा पद्धतीची ही जी लढत आहे, ही जी इंटरेस्टिंग लढत आहे, या लढतीसंदर्भात 23 तारखेला मात्र चित्र स्पष्ट होणार आहे. त्यावरून प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. बीड जिल्ह्यातील महत्त्वाची विधानसभा समजल्या जाणाऱ्या बीड विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश क्षीरसागर यांना अवघ्या शेवटच्या काही तासामध्ये एबी फॉर्म मिळाला आणि त्यांनी फॉर्म देखील अर्ज देखील दाखल केला आहे. नेमकं ही पहिली लढाई कशी लढली? हे आम्ही तर सातत्याने लोकांचे काम आणि संपर्क यामध्ये आहोत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आणि मला वाटतं महायुतीच्या जे शीर्ष नेतृत्व आहे बाकी 2 पक्षाचं, त्यांनीसुद्धा विचार केला असेल की आपल्याकडे तिन्ही पक्षामध्ये हे कॅन्डिडेट निघू शकतील इथून, आणि त्यामुळे उमेदवारी भेटली. मात्र खूप प्रतिष्ठेचं केलं होतं. शिंदेगड देखील आग्रही होता आणि त्यात पुन्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील चेहरा कोणता द्यायचा या संदर्भात खूप मोठं खल सुरू होता. तर शेवटच्या टायमाला कुठला चौका तुम्ही मारला? नाही, असं चौकाबिका नाही. आम्ही आमची भूमिका ही पक्षासमोर सातत्याने मांडत आलेलो आहोत. महायुतीचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा मी बोललो की आमचं असं असं काम आहे आणि तिथं आम्हाला संधी भेटावी असं मला वाटतं आणि तुम्ही आमचा विचार करावा म्हणून बीडमध्ये, आणि त्यामुळं नेत्यांशी मी बोललो आणि रस्सीखेच चालू होती, शेवटच्या क्षणापर्यंत चालू होती. अनेक घडामोडी ह्यामध्ये झाल्या, पण त्या आता निवडणूक झाल्यावर त्यात विस्तृतपणे बोलू. मात्र एक महत्त्वाचा रोल कोणाचा होता? त्या पंकजाताई देखील आग्रही होत्या. त्यांनी थेट अजितदादांची दोघांनी धनुभाऊंनी आणि पंकजाताईंनी भेट देखील घेतली होती आणि त्याचं नेमकं कारण हीच जागा होती. त्यांचं कारण मला माहीत नाही, पण या जागेसंदर्भात तिथं नक्कीच चर्चा झाली आणि पालकमंत्री आणि पंकजाताई ह्या दोघांची साथ लाभली आणि विनिंग कॅल्क्युलेशन काय असेल हे मी त्यांच्यासमोर मांडलेलं होतं, वरिष्ठ नेत्यांसमोरही मांडलेलं होतं. ते सगळं त्यांना पटलं असेल कदाचित, त्यामुळे उमेदवारी दिली त्यांनी. मात्र काय आव्हान आहेत या मतदारसंघामध्ये? तसं पाहिलं तर या अगोदर 5 वर्ष कशा पद्धतीने राहिले आणि आत्ता नव्यानं तुम्हाला काय करायचं? आम्हाला आव्हानं अनेक आहेत. शहराचे आहेत, ग्रामीण भागाचे आहेत, बेसिक्स नीड्स अजून पूर्ण नाही. प्रशासक या ठिकाणी 3 वर्ष